हाय गाईस, नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करतो. त्यानंतर घरातले म्हणत गाडी विकून टाक, कारण गाडीवर एवढा खर्च झाला आहे की ज्यामुळे ते म्हणतात गाडी विकून टाक. कारण गाडी विकलं तर मला वाटत नाही मी गाडी विकू शकतो, कारण ती एकच आहे. तिला घेऊन मी असं फिरतो, लय मजा येते गाडीवर. बाईक राईड करायला किंवा फिरायला जाम मजा येते. त्यामुळे ते विकणार तर नाही, खर्च हवा तेवढा करू शकतो. माझ्याकडे आहे तेवढं मी खर्च करतो दरवेळी. भरपूर खर्च करतोय तिच्यावर, कारण अजून खर्च आहे. नाही म्हटलं तर अजून 2-4 हजाराचा खर्च आहे तिच्यावर करायचा. गाडी म्हणजे आपल्यासाठी जीव आहे. तर बघू, होईल तेवढा खर्च करायचा आहे. तर खर्च तर आपण करणारच आहोत, कारण की अजून गाडीवर खर्च आहे. थोड्या दिवसांनी मी पुन्हा शोरूमला जाणार आहे, त्यानंतर अजून खर्च करणार आहे. कारण काय खूप प्रॉब्लेम दाखवत आहे, पेट्रोल दाखवत नाही गाडीचं, किती लिटर आहे किती नाही. पुन्हा पाठची वायरिंगचं काम आहे, थोडं भरपूर काम आहे. त्यामुळे बघू. तुम्ही हे तर बघू शकता, आपण गेल्या वेळी लावलं होतं. बाईक घेतली होती तेव्हा, बाईक आली होती तेव्हा मुंबईवरून. कारणचे आता टायक्लिप्स तुटलेले आहेत इथले. त्यानंतर अजून थोडं काम आहे, इंडिकेटर चेंज करायचं आहे आपलं. पहिलं वायरिंगचं काम करून घ्यायचं आहे, त्यानंतर इंडिकेटर चेंज करायचे आहेत. वायरिंगचं काम झालं तरच इंडिकेटर चेंज करणार आहेत आपण. पण बघू, अजून भरपूर काम आहे गाडीचं. त्यामुळे मी जसे पैसे येतील तेवढं तसं काम करणार आहे गाडीचं. मग आपण त्या साईडचं इंजिन खोललं होतं, त्यामुळे लिटरला 1000 रुपये आपल्याला खर्च आला होता. 2 पार्ट टाकले, 1000 रुपये खर्च आला होता. पुन्हा अजून एक पार्ट आहे, तो कोल्हापूरवरून मागवणार आहोत. बघूया. पुरा गाडी लावून पेंट करायचं ना, पैसे नाहीत त्यामुळं थांबतोय. गाडी देखूया, पेट्रोल नसेल तर चालेल, पण गाडी एकदम टकाटक ठेवायची. पुन्हा भरपूर काम आहे, पाठचे पण इंडिकेटर चेंज करायचे, पाठचे पण ते थोडा लाइटिंग पण करायचं आहे बाईकला. पुन्हा दाखवतो तुम्हाला. हे बघा, पेट्रोल दाखवत नाही किती आहे, पूर्ण दाखवते पेट्रोलच नाही. असं गाडी नाही म्हटलं 1 लिटरच्या वर पेट्रोल आहे आता. बघू काय प्रॉब्लेम कळत नाही. इंडिकेटर ऑन दाखव, 4ही वायर काढलेले आहेत इंडिकेटरच्या. त्यामुळे बघू आता, इंडिकेटर चालू करून घ्यायचे. भरपूर काम आहे गाडीचं, बघूया आता होतंय का ते. गेल्या आपण एक क्लच गिअर चेंज केले होते, त्यामुळे पेट्रोलचं वरचं खराब झालं. त्यामुळे मी चेंज करून पण ते पुन्हा खराब झालं आहे. पुन्हा बघू ते खर्च येतोय ते. चला आता नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये काही असेल ते दाखवतो.